सब डिवाइडेड बार ग्राफ. बार ग्राफ मीन्स काय की ज्यामध्ये आपण दिलेल्या व्हॅल्यूजला बारच्या मदतीने, बार मीन्स हा व्हर्टिकल रेक्टँगल, याच्या मदतीने आपण त्या व्हॅल्यूज ग्राफवरती शो करतो, त्याला म्हणतो आपण सब डिवाइडेड. सब डिवाइडेड का म्हणतो? कारण की या एका ग्राफला, एका बारला आपल्याला 2 किंवा 3 पार्टमध्ये डिवाइड करावं लागतं. जसं सपोज आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, काही स्टुडंट्स दिलेले आपल्याला ज्यांनी आर्ट्सला ऍडमिशन घेतले, काही स्टुडंट दिलेले कॉमर्सला ऍडमिशन घेतले आणि हे वेगवेगळे डिव्हिजन्स दिलेले. तर याचा आपल्याला सब डिवाइडेड बार ग्राफ काढायचा आहे. तर सगळ्यात पहिले ए सेक्शन, ए डिव्हिजनचे दिलेले आर्ट्सचे 15 स्टुडंट, कॉमर्सचे 25, यांचे ॲडिशन 40, बी चे 35 + 15 ॲडिशन 50, सी 25 + 25 50, डी 30 + 40 70. ही आली यांची टोटल व्हॅल्यूज. आता आपल्याला जो बार काढायचा आहे त्याची हाईट आपल्याला यांच्या अकॉर्डिंग घ्यावी लागेल. 10 ची रेंज आपल्याला सफिशियंट आहे. सो 1 cm = 10 स्टुडंट. स्टुडंटचा इन्फॉर्मेशन म्हणून आपण स्केलर स्टुडंट शो केलेलं आहे. सो 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अँड 70 पर्यंत हा ग्राफ जाईल वाय ऍक्सिस वरती. एक्स ऍक्सिस वरती हे डिव्हिजन्सची नाव येतील, ए, बी, सी अँड डी. आता ए सेक्शनची टोटल हाईट किती आपली? 40, 0 to 40 हाईट. बी सेक्शनची किती आहे? 50, 0 पासून ते 50 पर्यंत. सी सेक्शनची अगेन 50 अँड डी सेक्शनची आपली 70. सो ही सगळ्यात हायेस्ट जाईल 70 पर्यंत. आफ्टर दॅट आपण आर्ट्सचे स्टुडंट जर शो केले, आर्ट्सचे स्टुडंट आहे 15 ए सेक्शनचे. ए सेक्शनचे 15 कुठे येईल? 10 to 20 च्या बिटवीन. बी चे 35 कुठे येईल? 30 आणि 40 च्या बिटवीन. सी चे 25 मध्ये अँड डी चे किती येईल? 30 पर्यंत. आता हे तर दाखवले आपण खालचं सेक्शन आर्ट्सचं आणि वरचं सेक्शन कॉमर्सचं आहे. बट हे शो कसं करायचं इंडिकेट करण्यासाठी आपल्याला इथे इंडिकेशन्स द्यावे लागेल. सपोज आर्ट्स स्टुडंटला आपण जर शो केलं इन्क्लाइन लाईनने आणि कॉमर्सला शो केला आपण ॲज इट इज प्लेनने. सो आर्ट्सचा जो पोर्शन आहे तो आपल्याला श्रेडेड करावा लागेल इन्क्लाइन लाईनने. हा झाला असा आपला सब डिवाइडेड बार ग्राफ. थँक्यू.